नमस्कार, मी प्रतीक्षा. न्यूज 18 मराठीमध्ये आपलं स्वागत आहे. तर एक नजर टाकूया सुपरफास्ट 100 बातम्यांवर. जिल्हा परिषद पंचायत समिती मतमोजणीसाठी प्रशासन सज्ज झालंय. मतमोजणीची संपूर्ण तयारी पूर्ण झाल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी विजय कुमार सूर्यवंशींनी दिली आहे. आमदार भुमरेंनी अल्पवयीन मुलाला मतदान कक्षात नेल्याप्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांनी कारवाई केली आहे. या प्रकरणात केंद्र प्रमुख दिलीप नरवडे यांच्यासह संबंधित मतदान अधिकारी आणि एका कर्मचाऱ्याला निलंबित करण्यात आलंय. संघ सांगेल तेव्हा मी निवृत्त होणार असल्याचं मोहन भागवतांनी म्हटलंय. तर निवृत्ती घेतल्यानंतरही माझं कार्य सुरूच राहणार असल्याचंही भागवत म्हणाले. तर हिंदू व्यक्तीचं संघाचा सरसंघचालक बनू शकतो असंही त्यांनी म्हटलंय. सलमान खानचं स्वागत झालं म्हणजे यापुढे मुस्लिमांना संघाच्या कार्यक्रमात आमंत्रण देणार आहात का, असा सवाल संजय राऊतांनी केलाय. तर याबाबत मोहन भागवतांनी सांगितलं असतं, जरा स्पष्ट सांगितलं असतं तर बरं झालं असतं, असा टोलाही त्यांनी लगावलाय. भाजप नेत्या नवनीत राणांनी तेलंगणामध्ये प्रचार केला. यावेळी त्यांनी तेलंगणातून MIMला काढून टाका आणि देशाला वाचवा असं आवाहन केलंय. तर भारतात राहायचं असेल तर भारत माता की जय म्हणावं लागणार असल्याचंही ते म्हणाले. नाशिक विमानतळाच्या विस्तारीकरणाच्या महत्वाकांक्षी प्रकल्पाचे भूमिपूजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हाती पार पडलं. तर या प्रकल्पामुळे जलद कार्गो सुविधा, आधुनिक लॉजिस्टिक आणि कोल्ड चेन व्यवस्था होणार आहे. तर यामुळे द्राक्षे, कांदे, डाळिंब यांसारख्या कृषी उत्पादनांची निर्यात अधिक वेगवान होणार आहे, अशी भावना महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दीक्षित यांनी व्यक्त केली आहे. चंद्रपूर महापालिकेसाठी भाजपने ठाकरेंच्या शिवसेनेला ऑफर दिली आहे. 1.25 वर्षांच्या महापौर पदाचा प्रस्ताव दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. उत्पादन निर्मितीवर सरकारचा मोठा भर असल्याचं मुख्यमंत्री फडणवीसांनी म्हटलंय. तर नव्या उद्योगांमधून येत्या काळात मोठ्या संख्येने रोजगारांच्या संधी उपलब्ध होणार असल्याचंही त्यांनी म्हटलंय. कुणीही उद्योजकांना त्रास दिला तर त्याला कायद्याने उत्तर देण्याचं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलंय. त्यामुळे त्रास देण्याची पुन्हा कुणाची हिंमत होणार नसल्याचंही ते म्हणाले. झुंडशाही, गुंडशाही कुठल्याही MIDCत खपवून घेतली जाणार नसल्याचंही त्यांनी म्हटलंय. सोलापूरच्या मोहोळमध्ये निवडणुकीनंतर EVMच्या पेट्या ढाब्यावर आढळल्यात. उमेश पाटलांनी जाब विचारल्यानंतर दोन्ही मशीन ताब्यात घेण्यात आल्यात. संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई होणार असल्याचं उपजिल्हाधिकाऱ्यांनी म्हटलंय. दोन्ही राष्ट्रवादींनी एकत्र यावं ही अजितदादांची इच्छा पूर्ण करण्याची मागणी सयाजी शिंदेंनी केली आहे. तर महाराष्ट्राच्या भल्यासाठी दोन्ही राष्ट्रवादींनी एकत्र यावं असंही ते म्हणाले. रायपूरमध्ये माओवाद्यांच्या संपूर्ण निर्मूलनासंदर्भात अमित शहांच्या नेतृत्वाखाली उच्चस्तरीय बैठक झाली आहे. अनेक राज्यांच्या पोलीस महासंचालकांसह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी बैठकीत उपस्थिती लावली. बैठकीत माओवाद निर्मूलनासाठी रणनीती आखण्यात आली आहे. बांधकाम व्यावसायिक सुशील रहेजा यांचा अजून एक कारनामा समोर आलाय. चेंबूर इथल्या डेल्ना इमारतीमध्ये अनधिकृतरित्या ताबा मिळवण्याचा प्रयत्न सुशील रहेजाने केल्याचं समोर आलंय. तर इमारतीमध्ये राहणाऱ्या रहिवाशांकडून हा आरोप करण्यात आलाय. जेजुरी गडावर बैल उधळल्याने भाविकांची धावपळ उडाली. पूजेसाठी शर्यतीला बैल जेजुरी गडावर आणण्यात आला होता. मात्र अचानक बैल उधळला आणि सैरावैरा धावत सुटला. त्यामुळे भाविक घाबरले आणि धावपळ उडाली. वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यानात पुष्पोत्सव भरलाय. यंदाच्या 29व्या पुष्पोत्सवात रंगीबेरंगी फुलांपासून बासरी, तबला, पेटी, वीणा, सतार यासारख्या संगीत वाद्य साकारण्यात आली आहे. विशेष म्हणजे गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांची प्रतिकृती देखील यंदा आकर्षणाचा विषय ठरते. विश्वशांतीच्या उद्देशाने नांदेडमध्ये 108 अग्निकुंडाद्वारे भव्य महायज्ञाचं आयोजन करण्यात आलंय. यावेळी केदारनाथ मंदिराची प्रतिकृती उभारण्यात आली आहे. या धार्मिक सोहळ्यासाठी राज्यभरातून भाविक मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत. बुलढाण्याच्या शेगावात संत गजानन महाराजांना प्रकट दिन
मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आलाय। तर देशभरातून लाखो भाविक शेगावात दाखल झालेत। यंदा प्रकट दिन सोहळ्यात 1029 दिंड्या सहभागी झाल्या। दरम्यान सुरक्षेच्या दृष्टीने पोलिसांची चोख बंदोबस्तही तैनात करण्यात आलाय। जळगावच्या नशिराबादमध्ये गजानन महाराज प्रकट दिनानिमित्त भक्तिमय वातावरणात दिंडी सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं। तर यावेळी पारंपरिक वेशभूषेत सजलेल्या महिलांनी फुगडी, लेझीम आणि गरबा खेळत दिंडीला विशेष रंगत आणली। दरम्यान मोठ्या संख्येने भाविक दिंडीत सहभागी झाले होते। जळगाव शहरातील कांचननगरमध्ये गजानन महाराज प्रकट दिन साजरा करण्यात आला। यावेळी पालखी सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं। पारंपरिक वेशभूषा परिधान करत गजानन महाराजांचा जयघोष करत मोठ्या संख्येने भाविक सहभागी झाले होते। मनमाड शहरात संत गजानन महाराज प्रकट दिन सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला। भाविकांनी मोठ्या उत्साहात या सोहळ्यात सहभाग घेतलाय। रत्नागिरीच्या कशेडी गावात गजानन महाराजांचा प्रगट दिन उत्साहात साजरा करण्यात आला। पहाटेपासूनच विधिवत अभिषेक आणि होम हवनाने मंदिरातील वातावरण भक्तिमय झालं होतं। दरम्यान दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी देखील केली होती। अमरावतीमध्ये अखिल भारतीय मराठी गझल संमेलनाचं आयोजन करण्यात आलं होतं। गझल संमेलनात विविध गझलकारांकडून गझल सादर करण्यात येते। दरम्यान गझल प्रेमींनी संमेलनात मोठी गर्दी केली आहे। अमरावतीमध्ये गझल संमेलनाचा दुसऱ्या दिवशी गझल गायकांनी प्रेक्षकांची मनं जिंकलीत। दरम्यान गझल ऐकण्यासाठी मोठ्या संख्येने गझल प्रेमींनी हजेरी लावली आहे। 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या श्री क्षेत्र भीमाशंकर मंदिरात यंदाची महाशिवरात्री शिवभक्तांविना साजरी होणार आहे। विकास कामांमुळे महाशिवरात्रीच्या काळात मंदिर दर्शनासाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलाय। महाशिवरात्रीच्या कालावधीत दर्शन सुरू ठेवण्याचा निर्णय झाला होता, मात्र 12 ते 18 फेब्रुवारी दरम्यान भाविकांना दर्शन मिळणार नाहीये। या निर्णयामुळे शिवभक्तांमध्ये नाराजी व्यक्त होते। बीडच्या आष्टी शहरात दर्ग्यात उरुसाला मोठ्या उत्साहात सुरुवात झाली आहे। तर हिंदू मुस्लिम बांधव एकत्रित या यात्रेत सहभागी होतात। तर यात्रेनिमित्त दर्ग्याला आकर्षक विद्युत रोषणाई देखील करण्यात आली आहे। नाशिकच्या मालसानेत नमोकार तीर्थ इथे पंचकल्याणक महोत्सवाचं आयोजन करण्यात आलंय। या सोहळ्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवळांचीही उपस्थिती होती। बुलढाण्यात 25 ते 28 फेब्रुवारी दरम्यान महाआरोग्य मेळाव्याचं आयोजन करण्यात आलंय। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंच्या हस्ते मेळाव्याचं उद्घाटन करण्यात आलं। केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी ही माहिती दिली आहे। सीटीईटी परीक्षा आधी महिलांच्या गळ्यातलं मंगळसूत्र, कानातले, नाकातले दागिने काढण्याच्या सूचना करण्यात आल्या। तर छत्रपती संभाजीनगर शहरातील अनेक परीक्षा केंद्रांवर हा प्रकार उघड झालाय। त्यामुळे आता अनेक महिलांची परीक्षा केंद्रात जाताना अडचण झाली। परीक्षा केंद्रात प्रवेश करताना महिलांना मंगळसूत्र काढायला भाग पाडण्यात आलाय। त्या प्रकरणी कसून चौकशी करण्यात येणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं। नागपुरात संविधान चौकात 17 तारखेला ओबीसी संघटना धरणे आंदोलन करणार आहे। आज नागपुरात ओबीसींच्या प्रश्नांसंदर्भात महत्त्वाची बैठक पार पडली। सकल ओबीसी महामोर्चाच्या विशेष बैठकीत हा निर्णय घेण्यात आलाय। जातीनिहाय जनगणनेत ओबीसींचा कॉलम नसल्याने ओबीसी संघटना आक्रमक झाल्या। बीडच्या माजल गावात अजित पवारांना अभिवादन करत विवाह सोहळा पार पडलाय। राष्ट्रवादीचे कार्यकर्ते लखन धावरे यांनी विवाह होण्यापूर्वी दिवंगत अजित पवारांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करत श्रद्धांजली वाहिली। शोक आणि संस्कार यांची सांगड घालणारा हा विवाह सोहळा सध्या सर्वत्र चर्चेचा विषय ठरलाय। जळगावच्या कांताई धरणात एका तरुणाचा बुडून मृत्यू झालाय। पोहण्यासाठी गेल्यानं पाण्याचा अंदाज न आल्यानं ही घटना घडली आहे।
गंगापूर शहरात जिल्हा परिषद निवडणुकीवरून जामगाव सर्कलमध्ये जोरदार हाणामारी झाली आहे. शिवसेनेचे उमेदवार दिलीप निरफळ आणि अपक्ष उमेदवार मुंदडा यांच्यात पोलीस स्टेशनमध्ये चक्क पोलिसांसमोर फ्री स्टाईल हाणामारी झाली आहे. वाढीव वेतनाच्या मुद्द्यावरून एसटी कर्मचारी आक्रमक झाले. येत्या 3 दिवसात वाढीव वेतनाची रक्कम देण्याची मागणी एसटी कर्मचाऱ्यांनी केली आहे. तर मागणी पूर्ण न झाल्यास आंदोलनाचा इशारा देखील देण्यात आला आहे. पुण्यातील नानापेठ परिसरात एका 15 वर्षीय अल्पवयीन मुलीने घरात एकटी असताना स्वतःची प्रसूती केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी समर्थ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लग्नाचं आमिष दाखवून या अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपी तरुणाला अटक करण्यात आली आहे. चाळीसगाव तालुक्यात तळेगावात तीव्र पाणी टंचाई निर्माण झाली आहे. यामुळे महिलांनी ग्रामपंचायतीवर हंडा मोर्चा काढलाय. 2 पाणी पुरवठा योजना असूनही गावाला पाणी मिळत नसल्याचं समोर आलंय. तातडीने पाणी पुरवठा करण्याची मागणी देखील यावेळी करण्यात आली आहे. मुंबई पुणे मार्गावरील शेडुंग टोल नाक्यावर वाहन चालकांनी संताप व्यक्त केलाय. टोलवरील फास्टॅग स्कॅनर चालत नसतानाही टोल वसुली करण्यात आली आहे. यामुळे महामार्गावरील वाहनधारकांना वाहतूक कोंडीत नाहक त्रास सहन करावा लागलाय. चोपडा तालुक्यात झालेल्या गारपिटीमुळे शेतातील टरबूज खराब झाल्याने फेकण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय. त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडलाय. देशांतर्गत घटलेली मागणी आणि थंडावलेल्या निर्यातीमुळे स्थानिक कांद्याला उतरती कळा लागली आहे. महिनाभरातच कांद्याचे दर क्विंटल सुमारे 700 रुपयांनी घसरून 1170 रुपयांवर आले. पावसामुळे उशिराने लागवड झालेल्या लेट खरीप कांद्याची मोठी आवक असते. एप्रिलपर्यंत म्हणजे रब्बी कांदा बाजारात येतानाही त्याची आवक सुरू राहणार असल्याने दरावर आणखी परिणाम होण्याचा अंदाज वर्तवला जातो. कांद्याच्या दरात फार मोठ्या प्रमाणात फरक नसल्याचं अर्थतज्ञ चंद्रशेखर टिळक यांनी म्हटलंय. तर वाहतूक खर्च कमी करण्यासाठी पर्यायाने महागाईचा दर कमी होण्याची अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली आहे. कर्जत इथे अर्थसंकल्पाचे विश्लेषण करताना त्यांनी हे वक्तव्य केलंय. विदर्भातील कपाशीची पंढरी म्हणून प्रसिद्ध असलेल्या अकोट कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कपाशीला प्रति क्विंटल 8,000 पर्यंत दर मिळतोय. यामुळे शेतकऱ्यांकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. गोंदियाच्या बोंडगाव परिसरात तणनाशकामुळे मका पिकाचं नुकसान झालंय. या नुकसानीबाबत अन्नदाता धान उत्पादक शेतकरी संघटनेतर्फे शेतकऱ्यांसह तक्रार दाखल करण्यात आली आहे. जुन्या पुणे मुंबई महामार्गावर लोणावळ्यात वाकसाई ते कार्ला फाटा दरम्यान 4 वाहनांचा विचित्र अपघात झालाय. भरधाव ट्रकने समोरच्या 2 ट्रकला आणि एका वाहनाला जोरदार धडक दिली आहे. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. मंचर पुणे रस्त्यावर माल वाहतूक टेम्पोचा अपघात झाला. यात 2 शाळकरी मुलं गंभीर जखमी झालेत. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पुण्याच्या मंचरमध्ये सलून व्यावसायिकाला अमानुषपणे मारहाण करण्यात आली आहे. मारहाणीची घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. या हल्ल्यात फिरोज शेख यांच्या डोळ्याला गंभीर दुखापत झाली असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणात कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. चंद्रपूर शहरात वडगाव वॉर्डातील चिंतामणी रेसिडेन्सी भागात एका कुलूपबंद घरात चोरी झाली आहे. चोरट्यांनी तब्बल 17 लाखांचे सोन्याचे दागिने आणि रोख लंपास केले. चोरीची घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. पोलिसांकडून अधिकचा तपास सुरू आहे. नवी मुंबईच्या करावे गावात मद्यधुंद अवस्थेत असलेल्या कार चालकाने अनेक वाहनांना धडक दिली. सुदैवाने यात कोणालाही दुखापत झाली नाहीये. यात अनेक वाहनांचं मोठं नुकसान झाले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी दाखल झाले. दिघा परिसरात गेल्या 4 दिवसांपासून 2 गटांमध्ये सतत हाणामारीच्या घटना घडत आहेत. यामुळे स्थानिक रहिवाशांमध्ये दहशतीचं वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर रबाळे MIDC पोलिसांची कार्यपद्धती आणि गुन्हे नियंत्रणाबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
तुर्भेतील वाहन तळावर दुसऱ्यांदा आग लागल्याची घटना घडली आहे। आगीत वाहने जळून मोठं आर्थिक नुकसान झालंय, तर या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे। वाशीतील एपीएमसी मार्केट परिसरातील टर्मिनलमध्ये पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या एका ट्रकला अचानक आग लागली। अग्निशमन दलाचे जवानांच्या मदतीने आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलंय। सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही। पुण्यातील शिवाजीनगर परिसरात 4 चाकी वाहनाला आग लागली आहे। रात्री सिमला ऑफिस जवळ ही घटना घडली आहे, तर अग्निशमन दलाच्या जवानांकडून आगीवर वेळेत नियंत्रण मिळवण्यात आलंय। सुदैवाने आगीत कोणीही जखमी झालं नाहीये। आगीचं कारण अद्याप अस्पष्ट आहे। तर इथे घेऊयात एक छोटासा ब्रेक। कुठेही जाऊ नका, पाहत रहा न्यूज 18 मराठी, आवाज महाराष्ट्राचा। ब्रेकनंतर पाहूयात सुपरफास्ट 100 बातम्या। शेकटा इसारवाडी महामार्गावर भीषण अपघात झालाय। या अपघातात 2 जणांचा जागीच मृत्यू झालाय, तर वाहनांचं मोठं नुकसान झालंय। इथे घेऊयात एक छोटासा ब्रेक। कुठेही जाऊ नका, पाहत रहा न्यूज 18 मराठी, आवाज महाराष्ट्राचा। वाशिम शहरात संत गजानन महाराजांच्या प्रकट दिनानिमित्त पालखीचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी मोठ्या संख्येने भाविकांनी सहभाग घेतलाय। पाटण तालुक्यात भाजप आणि शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये तुंबळ हाणामारी झाली आहे। हाणामारी प्रकरणात शिवसेना उमेदवारासह 21 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय। वाशिमच्या मंगरुळपीर इथल्या बिरबलनाथ महाराज यात्रा महोत्सवात डान्सच्या नावाखाली अश्लील नृत्य करण्यात आलंय। तरुणांनी हुल्लडबाजी केली आहे, यामुळे भाविकांनी संताप व्यक्त केलाय। तर या बातमीपत्रात आपण इथे थांबत आहोत, मात्र तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत रहा न्यूज 18 मराठी, आवाज महाराष्ट्राचा।